4 धावा खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळाला तो बॅट्समन. गुड ओपनिंग. चेंडू घोषित करतायत. पहिला चेंडू. मॅच ओपनिंग विथ द फ्री हिट. नो चेंडू. पुन्हा एकदा नयन पाहूया कशा प्रकारे मारा करतायत तो सुनील यांना पंचांच्या डावीकडून. पुन्हा एकदा टोला सुंदर असा टोला चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्याच्यावर. आणि हा एक खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळाला तो सुनील यांच्या बॅट मधून. खरंच अल्फा 11 चे फलंदाज सुनील हे खूप सुरेख फलंदाजी करतायत. अजून नयन यांना काहीसा सूड गवसलेला नाहीये आपल्या 10-12 बॉलाच्या बॉलिंग रनअपवर. ते पुन्हा एकदा मारा करतील सुनील यांना. सुनील अतिशय सुरेख फलंदाजी करताना पाहूया कसा समाचार घेतात नयनांचा. पुन्हा फुलटॉस मध्ये चेंडू आणि इनारेज लागून फाईन लेगच्या दिशेने गेला चेंडू. काहीसा गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. आणि या फटक्यावर सुनील 2 धावेने समाधानी होत आहेत आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. ओके. पुन्हा एकदा नयन सुरेख चेंडू. गुड लेंथ पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे नयन यांनी आणि निर्धाव चेंडू फेकतायत नयन. या षटकातील पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नयन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नयन राईट ओव्हर द विकेट. पुन्हा टोळलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोळलेला चेंडू आणि या चेंडूवरही चौकार प्राप्त करतायत ते सुनील. खरंच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती सुनील यांच्याकडून. चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा नयन समोर येते धडाकेबाज फलंदाज सुनील आणि स्टेप आउट करून खेळलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा जस्ट मिस क्रॉसिंग द लाईन चौकार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार खेचलाय सुनील यांनी. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर अल्फा 11 संघाची धावसंख्या होते बिनबाद 19. ग्रेट. खरंच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अल्फा 11 संघाकडून. आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात ते अमित खोचरे कल्याणचे ऑर्थोडॉक्स स्पिनर अमित खोचरे. बघूया चेंडू सुरेख चेंडू फेकला पहिला आणि या फटक्यावर फलंदाजाचं नाव काय सुशांत यांनी 1 धावेवर समाधान मानताय आणि स्ट्राईक दिले ते सुनील याला. सुनील हा अतिशय गुणवान फलंदाज आहे. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टोला चेंडू पाव किती धावा मिळतात आणि आज सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले नयन यांच्याकडून. वेल ड्रॉप बट वेल फिल्डेड. 2 रन. धाव बोलू शक्यता. पंच अपील फेटाळतायत. या फटक्यावर सुनील यांना 2 धावाने समाधान लागतात. नयन याची अतिशय सुरेख वन शॉट पंच घोषित करतात. 1 शॉट. नयन याने खरंच आपल्यातून क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा अमित पुन्हा टोला चेंडू पाहूया किती आणि हा यष्टीची होतोय सुनील. खरंच सुनील अतिशय सुरेख फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. परंतु अमित खोत्रे मी आधीच म्हटलं होतं अमित खोत्रे एक ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे
फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही आणि ते यष्टीचित होत आहेत आणि माघारी परत आहेत. अमित खोत्रे याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आपल्या. आणि आता सुनील यांची जागा घेण्यात गेल्यात त्या मिस सोनिया देसाई संघाच्या आधारस्तंभ. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतायत. अमित खोत्रे तुम्ही सोनिया अमित खोत्रे सुरेख टोलला चेंडू. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सोनिया मॅडमच्या माध्यमातून आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अमित कडून. also 22 धावसंख्या झाली आहे 22. एक गडी बाद 22 धावा. सुरेख पद्धतीचा चेंडू यष्टीचितच्या अपील आणि पंच बाद घोषित करतायत. खरंच सुरेख गोलंदाजी केली आहे अमित यांनी. वेल लेफ्ट सुरेख Good अचूक ball. टप्प्यावर मारा केलाय Good ball. तो अमित यांनी आणि षटक संपल्याची घोषणा करतायत पंच. या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी अनुभवी पंच म्हणून काम करतायत. गुड बॉलिंग. या षटकात अमित खोत्रे यांनी 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. 2 गडी बाद केलेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ते अमित खोत्रे यांच्याकडून. कल्याणचा राईट आर्म ऑर्थोडॉक्स ओव्हर झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अल्फा 11 संघाची धावसंख्या होते 22. 2 गडी बाद 22. आनंद वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोट्यात ते तिसरं षटक घेऊन होता आनंद. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोने यांना सुरेख पद्धतीने टोला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. दुसऱ्या धावेचा विचार नाही दोन्ही फलंदाजांमध्ये. आनंद लोया ऑफ स्पिनर पद्धतीची गोलंदाजी करतायत ते आनंद. आणि समोर आहे ते लक्ष्मण. मिस प्लॅन मिस. नो बॉल. पंच नो बॉल घोषित करतायत. येस फ्री हिट आहे. फील्डची डिस्ट्रक्शन असल्याने एक अतिरिक्त फिल्डर कदाचित सर्कलच्या बाहेर असावा म्हणून हा नोबत घोषित केला अंपायर यांनी. पुन्हा टोला चेंडू. पाहूया किती शानदार स्क्वेअर कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळते ती आहे आणि हा खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळतो लक्ष्मण दर्शन यांच्या बॅट मधून. आणि अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमित खोत्रे यांच्याकडून. अतिशय गचाळ अपेक्षा नव्हती. पुन्हा एकदा आनंद. तो आता समोर लक्ष्मण. पाहूया कशावर सामना करतो. सुंदर असा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने टोलवला चेंडू. या फटक्यावर लक्ष्मण यांना एका धावेने समाधान मानावं लागतंय आणि संघाच्या धावसंख्येत एक धावेने भर पडते. पुन्हा एकदा सोनिया आनंद. आणि हा षटकाराचा प्रयत्न होता परंतु बॉल हुकलेला आहे. गुडलेन पद्धतीने चेंडू टाकला आनंद याने आणि हा निर्धाव चेंडू टाकतोय तो आनंद आपल्या संघासाठी. पाहूया. आणि सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ते आपल्याला. या फलंदाजी सोनिया मॅडमच्या फलंदाजीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सुरेख फलंदाजी आपण प्रत्येक बॉल ते आपल्या बॅटवर घेत आहेत. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. आम्ही तिथं क्षेत्ररक्षण करतायत आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आम्ही त्यांच्याकडून. फक्त एका धावेने समाधान मानावं लागतंय.
ते दोन्ही फलंदाजांना. आणि ओके, आनंद लोया यांनी या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. सुरेख सुरेख गोलंदाजी आणि सोनिया मॅडम रिटायर होत आहेत आणि त्यांची जागा जर घेण्यासाठी गेले ते निलेश सुरेख सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं इन्स्पिरेशन अभिनंदन करायचं, इन्स्पायर करायचं. खरंच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला त्यांच्या मार्फत. आणि आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतात ते अमित पाटील. आणि हा पहिला चेंडू अवांतर फेकतात ते अमित पाटील. खराब सुरुवात म्हणता येईल गोलंदाजीची. काहीशे नर्वस असलेले दिसत आहेत, अजून सुरू काय गवसलेलं नाही त्यांना. पाहूया दुसरा चेंडू कसा फेकतायत ते. समोर ते लक्ष्मण एक खंदे फलंदाज. पुन्हा एकदा स्वेर मारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. बोनसच्या स्वरूपात धावा देत आहेत ते अमित स्टिअरिंग वर जरा लक्ष असू दे. स्टिअरिंग एकदम वळतोय. लेफ्ट साइडला गेअर टाकायचंय फर्स्ट. सुरेख चेंडू सुरेख पद्धतीने टोलवला मिड विकेट दिशेने. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आनंद लोह यांच्या मार्फत, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत. 2 धावा काढल्यात. खरंच सुरेख फटकेबाजी करतात ते लक्ष्मण. पुन्हा एकदा स्वे चेंडू अवांतर धावा देत आहेत आपल्या संघासाठी. अजून काही त्यांना सूर गवसलेला नाहीये. 36 शॉर्ट पद्धतीचे चेंडू. सुरेख चेंडू. लक्ष्मण यांना काहीसा न समजलेला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचे चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु लक्ष्मण यांना काहीसा न समजलेला चेंडू. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करताना अमित पाटील. आता त्यांना काहीसा सूर गवसलाय गोलंदाजीचा. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला मिळते ते अमित पाटील या गोलंदाजाकडून. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आणि हा फुलटॉस चेंडू. दणदणे षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला. पुन्हा बॉल द्या. अरे कुठे हरवलं बॉल. काहीशा तांत्रिक कारणामुळे सामन्यामध्ये व्यत्यय आलाय. अंपायर प्लीज सामना चालू करायचा आहे लवकर. टाइमपास नको. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात आणि आजच्या दिवसाचा हा फक्त दुसरा सामना चालू आहे. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ते लक्ष्मण यांच्या मार्फत. पल्लवी संदीप पाटील कुठे असतील तर त्यांनी फोटो येतो व्हिडिओवर. संदीप पाटील कुठे असतील त्यांनी त्वरित समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. संदीप पाटील आपले प्लेयर्स आपल्याला शोधतायत. पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकतायत ते अमित पाटील. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते. स्कोर
शॉर्ट पद्धतीने चेंडू what a shot. अतिशय सुरेख पद्धतीने टोलवला आहे. आनंद लोहा तिथे क्षेत्ररक्षण करताना सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सुरेख फेकीही गेली आहे. 46 धावसंख्या होते 46. वा, गुड स्कोर. या षटकातील माझ्या मते एक चेंडू शिल्लक असावा. हो गया. 4 षटकाच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या होते. एक बॉल बाकी होता. एक बॉल बाकी आहे. एक बॉल. एक शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. थांब आता एक ओव्हर होऊ दे. एक बॉल पडू दे नंतर सांगतो. हा झटका शेवट चेंडू. वाव, खोलो चेंडू आणि इथे काहीसा झेलबाजू शक्यता आणि कॅच ड्रॉप होते. एक जीवदान मिळतंय लक्ष्मण याला आणि या फटक्यावर त्यांना फक्त एक धाव मिळते. 47 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 47. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन येतं अमित खोचरे. पहिलं षटक एक अप्रतिम षटक फेकलं अमित खोचरे यांनी आपल्या संघासाठी. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तीच कामगिरी पाहायला मिळते का. कल्याणची आमची चुलबुली अमित खोचरे. सुरेख चेंडू सुरेख फटका आणि हा खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतोय तो लक्ष्मण याच्या. बाद झालाय तो लक्ष्मण. झेल पकडला आनंद लोया याने आणि वैयक्तिक 28 धावा बाद करून झालाय तो लक्ष्मण. सुरेख पद्धतीने टोला चेंडू विवेक याने. पाहूया किती धावा मिळत आहेत. विवेक विवेक एक धाव घेतली आहे विवेक याने आणि पुन्हा एकदा अमित फुलटॉस मध्ये चेंडू a huge आणि towering sixer right into the stand. 6 कडक 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 कल्याणची लाज घालवली.
बॉलर नेम आनंद. स्ट्राईकला आहे विवेक. पाहूया आनंद लोया, विवेक. शॉर्ट पद्धत चेंडू, वाह, सुजन वाह. तेलो चेंडू पाहूया आणि हा छकडी की बारिश हो रही है. षटकार. विवेकाच्या की फलंदाजीमधून बारिश. मिळालाय षटकार. $72. या षटकातील काही चेंडू शिल्लक. आनंद लोया पंचांच्या डावेकडून मारा करतील ते आता निलेश यांना. निलेश एक उत्तम फलंदाजी करतायत आणि पाहूया किती धावा मिळतात त्याच्यावर या फटक्यावर. आणि एक धावेने समाधान मानावे लागते ते दोन्ही फलंदाजांना. आता रमेश पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात ते आनंद याचा. आनंद बघूया आपल्या संघासाठी धावा रोखू शकतात का. आणि सुंदर इथं टोलं कव्हर टोलं चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि खरंच Good सुरेख fielding, क्षेत्ररक्षण good पाहायला throw. मिळालं आपल्याला ते किशोर यांच्या माध्यमातून. आणि आपल्या संघासाठी त्यांनी अतिरिक्त धावा रोखल्यात. दोन्ही फलंदाजांना एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा टोलं चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि या फटक्यावर निलेश कल्याणकर यांना 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. पाहूया आणि हा निर्धाव चेंडू पंच षटक संपल्याची घोषणा करतायत. 6 षटकाच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या होते 76. 77 टू विन. या सामन्यामध्ये Raghu sir, आतापर्यंत request preside over the toss for the next match. सत्यशीलन लक्ष्मण छान तसेच निलेश आणि विवेक यांची सुरेख फलंदाजी आपल्याला both पाहायला the मिळाली. captains report on the field for the toss. तू इकडनं मला पल्लवी सारखी दिसत होती. तुझा आणि पल्लवीचा चेहरा आहे ना सारखा आहे. मी किती कन्फ्यूज होतो. काय माहितीये स्क्रीनवर आहे ना, स्क्रीनवर आहे ना तुमचा फोटो येत होता. हात दाखवा म्हणून मी हे करत होतो. Yeah, ready for the toss? Photographer. Yes, Monica will spin the coin. You will call Satyasilan. Ready? Ready? Yeah. Head na? Head, Satyasilan. Satyasilan team has elected to field. Field na? Yeah. Chalo. टॉस कोण जिंकले. Satyasilan team. Captain Satyasilan. Toss
सत्याच्या धावाचा पाठलाग करण्यासाठी आलेत ते शुद्धोदन आणि आनंद आणि समोर आहेत ते लक्ष्मण. काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते लक्ष्मण याची. शुद्धोदन शुद्धोदन स्ट्राईकला आहेत ते शुद्धोदन, नॉन स्ट्राईकला आहेत ते आनंद लोया. सुरेख गोलंदाजी करतात ते आता लक्ष्मण. पुन्हा एकदा टोला चेंडू पाहूया. फुलटॉस चेंडू किती धावा मिळतात या चेंडूवर आणि हा षटकार, पहिला षटकार खेचता येते शुद्धोदन आपल्या संघासाठी. खरंच पाहूया आता कशा प्रकारे सामना करतात लक्ष्मण याचा. राईट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा शॉट करतो चेंडू. मिड विकेट दिशेने खेळलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. तितका सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहूया. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला सुनील याचा, परंतु प्रयत्नांना काही यश आलं नाही आणि 4 धावेने संघाच्या आणि शुद्धोदनच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते 12 झाले. 12 नाही. पुन्हा एकदा पाहूया आणि इथे एलबीचे अपील, पंच अपील फेटाळतायत. एक निर्धाव चेंडू टाकतायत ते लक्ष्मण. आता पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने 4 ते 5 पावलांचं बॉलिंग रनअप. सुरेश पद्धतीने टोले स्ट्रेट आणि हा पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार विकेटच्या. शुद्धोदन याचा जो आपल्या संघासाठी अतिशय सुरेख फलंदाजी करतोय त्याचा झेल सुटलाय. पाहूया. एक ओव्हर झाली की सांगायचं ना स्कोर. प्रत्येक बॉलला नको. हा प्रत्येक बॉलला नको. ओव्हर संपली की सांगायचा. पुन्हा एकदा विवेक लेग स्पिन पद्धतीने चेंडू. शुद्धोदन यांना काहीसा न समजलेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. गुड लेन वर पडून उसळी घेऊन सरळ कीपरच्या हातात गेलाय तो चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकते ते विवेक सावंत. डोंबिवलीचे लेग स्पिनर शेनवान. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळाला शुद्धोदनाच्या बॅट मधून. खरंच सुरेख फलंदाजी करता येते शुद्धोदन. शुद्धोदन याने आपली फलंदाजी दाखवून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. पुन्हा एकदा विवेक पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखू शकतात. पुन्हा एकदा विवेक राईट मध्ये गेट आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षकाकडून आणि 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. तसेच शुद्धोदनच्याही धावसंख्येमध्ये 4 धावेने भर पडते. खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती विवेक याच्याकडून. पुन्हा एकदा विवेक तो शुद्धोदन. पुन्हा टोला चेंडू आणि इथे झेल बाद होण्याची शक्यता होती परंतु
तर गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते क्षेत्ररक्षकाकडून. कदाचित ज्या षटकातील काहीशी शिल्लक. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. समोर आहे खंदा फलंदाज शुद्धोधन फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार. सागर पाटील वा वा वा. सारंग पाटील छान प्रदर्शन. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली ती आपल्याला शुद्धोधन यांच्या फलंदाजीतून. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतं रणजित. मॅन फ्रॉम कोल्हापूर. मॅन फ्रॉम कोल्हापूर. पाहूया. सांगली माफ करा सांगली. या षटकामध्ये मॅच संपते. आता प्रथमच स्ट्राईकला आले ते आनंद लोया. कवठे महाकाळचा राजा. माझे मित्र श्रीराम दुर्ग सांगतायत की रणजित सिंग पवार हा कवठे महाकाळचा राजा म्हणून संबोधला जातो. आणि आता 38 आनंद लोया यांनी सुरेख पद्धतीने कव्हरचे टोला चेंडू बघा किती धावा मिळत आहेत. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. नो चेंडू. पंच नो चेंडू घोषित करतायत. आणि आता आहे फ्री हिट आणि समोर आहे तो शुद्धोधन एक खंदा फलंदाज. पाहूया आपल्याला इथं षटकार पाहायला मिळतो की चौकार पाहायला मिळतोय. आणि हा खणखणीत दणदणीत पाहूया. आणि हा झेल सुटतोय आणि हा या 4 धावा. हा बॉल दिसत बरोबर. ग्लॅर येतो. रणजित पाहूया. पुन्हा एकदा शॉट मध्ये चेंडू बियॉन्ड डिस्प्यूट. आणि हा खणखणीत दणदणीत षटकार. शुद्धोधन अतिशय सुरेख फलंदाजी करताना. संघाची धावसंख्या होत आहे 50 आणि शुद्धोधन वैयक्तिक 46 धावावर खेळतोय. पाहूया या पर्वातील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळते का शुद्धोधन यांच्या फलंदाजीतून. 50 झाली का? झाली माफ करा. पहिली 50 ही शैलेश जाधवच्या फलंदाजीत. आणि पुन्हा एकदा 4 आणि हा खणखणीत दणदणीत षटकार घेतला तो फाईन लेगच्या दिशेने. 54 ना. हा शुद्धोधन यांचं अर्धशतक झळकलंय फलकावर. शुद्धोधन याने आपली बॅट उंचावून आपलं सेलिब्रेशन करायचंय. मी सगळ्यांना विनंती करतो की शुद्धोधनच्या या फलंदाजीचं सगळ्यांनी अभिनंदन करायचंय. पुन्हा एकदा रणजित खराब गोलंदाजी पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आणि हा बघूया किती धावा मिळतात या फटक्यावर. पॉईंट टोल चेंडू पॉईंट एंड गेले तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते सोनिया मॅडम यांच्याकडून. फक्त एका धावेवर समाधान मानायला लागतंय ते शुद्धोधन याला. आता पुन्हा एकदा आनंद संघाचे संघनायक आहेत ते. पाहूया कशा प्रकारे सामना करतात रणजित याचा. आणि फुलटॉस मध्ये चेंडू पाहूया किती धावा मिळतात. यशस्वी होण्याची शक्यता होती परंतु रमेश संधी हुकली आणि हा अवांतर चेंडू घोषित करतायत ते पंच. या सामन्यांसाठी अनुभवी पंच इथे लाभलेले आहेत आपल्याला. पुन्हा एकदा रणजित. पुन्हा एकदा शॉर्टपिच मध्ये चेंडू खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आणि हा स्वेर चेंडू घोषित करतायत ते पंच. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. समोर आहेत ते आनंद लोया. सुरेख गोलंदाजी. अवांतर धावसंख्या आपल्या
संघासाठी अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू पाहूया झेलबाद होतात का आणि एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. पाहूया हे षटक अतिशय लांबलेलं आहे. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न पाहूया किती धावा मिळत आहेत. इनर एज लागून बॉल गेला सीधा फाईन लेगच्या दिशेने. चौकार, काय चौकार. अंपायर खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. एका धावेने समाधान मानावं लागतंय आणि पंच षटक संपल्याची घोषणा करतायत. 3 ओव्हर्स. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाला विजय. संघाची धावसंख्या झाली आहे 60 धावा आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. 18 चेंडू 17 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम म्हणून ओळखला जातो. पाहूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी होईल हे आपण सांगू शकत नाही. आता पुन्हा एकदा लक्ष्मण वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथा षटक आणि हा पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतोय. ते लक्ष्मण याच्या शुद्धोधन याच्या बॅट मधून. माझ्या मते या सत्रातील सर्वाधिक धावांवर खेळतोय शुद्धोधन. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते शुद्धोधन यांच्या मार्फत. हो कधीच झाली. पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू पाहायला किती धावा मिळत आहेत सांगितलं. आणि या फटक्यावर त्यांना 2 धावांचे समाधान मानावं लागतंय. संघाला आपल्या शुद्धोधन विजयाच्या दिशेकडे नेताना. तसेच लक्ष्मण पाहूया पुन्हा एकदा हळूवार पद्धतीचे चेंडू आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि सुनील याची सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 4थी ओव्हर चालू आहे. पुन्हा एकदा आता पाहूया आनंद कशा प्रकारे सामना करतात. लक्ष्मण याचा सुंदर असा टोलवलेला चेंडू पाहू किती धावा मिळत आहेत आणि हा खणखणीत दणदणीत चौकार. किती पाहिजेत. 4 धावांची गरज विजयासाठी. विजयासाठी जीत के लिए 4 रन्स की जरूरत है. पुन्हा एकदा विजयासाठी 4 धावांची गरज. पाहूया किती धावा मिळत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा बरोबर ना पंच. पण 61 शुद्धोधन 61 धावावर खेळताना. पुन्हा एकदा टाइमपास चालू आहे. षटक संपल्याची घोषणा. पाहूया विजयी षटकार खेचण्यासाठी. पल्लवी सांभाळून मंडे ऑफिसला यायचंय. टीमचं नाव काय. बॅटिंगचा थंडर ना. थंडर. कदाचित विजयी चौकार खेचायचा मान पल्लवी डोबळे यांना मिळालेला आहे. शुद्धोधन हा वैयक्तिक 61 धावावर त्याने आपली पारी घोषित केली आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आले त्या एल्कॉमच्या सर्वेसर्वा सोनिया देसाई. समोर आहेत ते आनंद.
सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती सोनिया देसाई यांच्याकडून. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज असताना आपल्या संघाला विजय खेचून आणतायत का पाहूया. सोनिया तीनच पाहिजेत ना. हा ठीक आहे. सुरेख चेंडू आणि आनंद. फर्स्ट झेल बाद होताय. टूर्नामेंट. वेल डन सोनिया. सुरेख झेल पाहायला मिळाला तो रमेश यांच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. मी मागाशीच म्हटलं होतं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण कोण विजय होईल कोणाचा विजय होईल हे सांगू शकत नाही. 3 धावा पाहिजे. 2 बॉल 3 धावा. हो गया ना. टॉस डाल दिया. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अवंत चेंडू आणि थंडर्स 11 विजयी होत आहेत. वाईट थंडर्स 11 विजयी झालेले आहेत. नाही विजय झाला ना. On demand, 1 ball. Allow Pallavi to play 1 ball. On demand.